श्री स्वामी समर्थ. तर मी कुठे चालली होती ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि त्या अगोदर म्हटलं आता मी जात आहे तर थोडा व्हिडिओ पण काढलेला बरा म्हणून मी तर व्हिडिओ काढलेला आहे. तर मला जायचं होतं एका ठिकाणी, तिथं आम्ही गेलो होतो आणि तिथून मी डायरेक्ट स्वामींच्या मठामध्ये गेली होती. तर स्वामींच्या मठामध्ये जायचं काय म्हणजे प्लॅनिंग काहीच नव्हतं, तरी अचानकच म्हटलं जाऊया चला. तर मी यांना घेऊन तिथं गेलो होतो. आम्ही तिघं गेलो होतो आणि प्रज्ञा जी होती ती स्कूलमध्ये गेली होती. आणि अचानकच मला जायचं होतं भारती विद्यापीठला. तिथून मी भारती विद्यापीठला जाऊन परत मी इथं स्वामींच्या मठामध्ये आली होती. तर बाहेरूनच इतकं गर्दी होती की वाटत होतं की बाबा आपल्याला काय दर्शन होणार नाही, म्हणून मी इथं जाऊ दे म्हणून परत आतमध्ये गेली. आता एवढं तर आलेलं आहे आपण आणि श्रावण पण चालू आहे आणि गुरुवार आणि असं योगायोग ठरवून येत नाही, पण स्वामी जेव्हा बोलवतात तेव्हा आपलं बोलवणं होतं ना, तसंच झालं होतं माझं काही असं. तर मी इथं चाललो होतो आणि आतमध्ये ते इतकी गर्दी होती की विचारायचंच नाही. आणि गुरुवार पण होता आणि आता परत श्रावण पण चालू आहे. तरी आम्ही फायनली इथं बघू शकता किती वाजले होते, 1:45 वाजत आले होते. तर आम्ही तिथं पोचलो होतो आणि त्यानंतर असं दर्शन वगैरे घेतलं छान. तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मला चोरून चोरून असे व्हिडिओ काढावं लागत होते. तर इथं बघू शकता. तर आतमध्ये पण इतकी गर्दी होती की विचारायचंच नाही. तर मी जे मुखदर्शन घेतलं आणि त्यानंतर मी इथं महाप्रसादासाठी आले होते. तर महाप्रसादाला पण इतकी गर्दी होती की विचारायचंच नाही. तर महाप्रसाद पण वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही परत निघालो घरी येण्यासाठी. आणि एवढं सगळं दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद घेईपर्यंत म्हणजे बरोबर 3 वाजत आले होते. म्हणून आम्ही लवकर निघालो तिथून, कारण मला प्रज्ञाला परत घ्यायचं होतं स्कूलमधून, कारण त्याची एक्झाम चालू आहे, त्यामुळे आम्हाला तिला 3 वाजता घ्यायचं होतं. तर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा. प्लीज सपोर्ट फॅमिली. बाय बाय.